नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये राईड विथ अंकित गुरव. फायनली आपल्याला मोटो लॉगिंगसाठी एक नवीन डिव्हाइस आलेला आहे. आता अजून आपल्या चॅनलमध्ये किंवा लॉगिंग करताना अजून क्लॅरिटी चांगली येणार आहे, तर त्याला आपण आता अनबॉक्सिंग करूया. खूप महागडं गिफ्ट आहे, स्वतःला दिलेलं गिफ्ट आहे. तर करा अनबॉक्सिंग करूया आपण. DJI Action 5 Pro फायनली. ॲक्च्युली आधी गोप्रो घ्यायचा होता, पण गोप्रो आणि याच्यामध्ये कम्पॅरिझन रिव्ह्यू बघितलेले, तर हा थोडा बेटर आहे गोप्रोपेक्षा. लाईक गोप्रो थोडा हँग होतो, पण हा थोडा स्टेबल आहे आणि याची बॅटरी पण 4 तासाची आहे. आता गोप्रोची माहिती नाही किती काय आहे ते, कारण कधी गोप्रो यूज नाही केला. माझ्याकडे जो आधीचा होता तो कॅसनचा ॲक्शन कॅमेरा होता, तो काहीतरी 3-4 वर्षापूर्वी घेतलेला. असंच तेव्हा काही लॉगिंग वगैरे करायचं नाही, पण आता इंटरेस्ट आला आपल्या लॉगिंगसाठी, तर थोडं पैसे टाकले पाहिजेत ना. इन्व्हेस्टमेंट, वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यात आपल्याला काय काय भेटलं ते सांगतो तुम्हाला. हा एक याच्यात 2 पण घेऊ शकतो मी. एक नॉर्मल फक्त कॅमेरा येतो, त्याच्यामध्ये सिंगल बॅटरी येते, आणि हा एक बंडल पॅक आहे. तुम्ही बंडल पॅक मागवलाय ते बरं पडतं, एकाच श्रमला सगळे बॅटऱ्या वगैरे भेटतात. बंडल पॅकमध्ये आपल्याला 3 बॅटऱ्या भेटतात एक्स्ट्रा, म्हणजे कॅमेरासोबत येते ती, आणि 2 ॲडिशनल बॅटऱ्या येतात, आणि एक स्टिक येते, आणि ते आपलं चार्जर भेटतो मोठा, जे तिन्ही बॅटरी आपण एकत्र चार्ज करू शकतो. तर आपण हे आता साईडला टाकूया. याचं काम झालेलं आहे. आता काय काय भेटतं ते बघा. ही स्टिक आहे आपल्याला. आय थिंक ही काहीतरी 1.5 फूट काय 2 फूट काहीतरी आहे लांब. तर मग जेव्हा आपल्याला बाईकवरून मोठे म्हणजे पूर्ण व्ह्यू घ्यायचा असेल तर ही कामाला येईल. तेव्हा क्वालिटी पण चांगली आहे, गुड आहे. डिंग 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 डिंग. ही केस आहे गेस. बघूया आपण. हे बी आहे. आय थिंक माउंट वगैरे सगळेच वाटतं याच्यात. आणि हा आपला कॅमेरा आहे, त्याला आपण नंतर शेवटला हे करूया, त्याचं कवर वगैरे काढूया. अजून काय सिलिकॉन चल. आता याच्यात आय थिंक याच्यात बॅटरी असतील. हा एक माउंट, हे चार्जिंग, USB आय थिंक C टाईप आहे ना. हां, C to C केबल आहे चार्जिंगसाठी. हे एक्स्ट्रा स्टिकर्स आणि मॅन्युअल्स काय कामाचे नाहीत आपल्याला. आय थिंक हे काय वॉरंटी कार्ड आहे वाटतं. हां, वॉरंटी कार्ड, 1 वर्षाची वॉरंटी आहे. ठीक आहे. आता आपण अनबॉक्सिंग करायचं. काय काय येईल बा. लय गरम होतं. 3 बॅटरी आहेत. डिंग डिंग. 1950 mAh ची बॅटरी आहे. ठीक आहे. मॅग्नेटिक माउंट्स आहेत. ॲक्च्युली याचं अजून एक घ्यायचं कारण काय माहिती आहे, गोप्रोला तुम्हाला असं हे करावं लागतं. आय थिंक स्टिक वगैरे असेल वाटतं, किंवा माझा तो कॅसनचा होता ना, त्याला असं मॅग्नेटिक हे नव्हतं. हे कसं मॅग्नेटिक हे आहे. ठीक आहे, म्हणजे इथे जस्ट क्लिप करा कॅमेरा, आणि जर पाहिजे असेल तेव्हा काढायचं असेल तेव्हा हे बटन दाबा आणि ओपन होईल. बट माझा कॅसनचा होता ना, तो असा होता की लाईक याला लावला आणि ते मग ते स्क्रूनी नट टाईट करावं लागायचं. मग ते कंटाळा येतं कॅमेरावरनं सगळं बॅटरी वगैरे एक्सचेंज करताना याला. आणि याच्यात काय, ही केस आहे वाटतं कॅमेऱ्याची. आणि अजून काय काय टोटल पहिल्यांदा कुठलं तरी एवढं पॅकेट मी प्रेमाने वगैरे फोडले असेल. 2 स्क्रू आहेत, आणि हा अजून एक माउंट असेल हेल्मेटला लावायचा. हे हेल्मेटला आपण लावतो ना, ते चीन माउंटला, तो वाला आहे. म्हणजे मला हा लावायला लागेल आता हेल्मेटसाठी. ओके, ठीक आहे.
बॅटरी झाली, हे झालं. आता फायनली आपला कॅमेरा काढूया प्लॅस्टिकमधला. जाम खर्च होता असं नाही वाटत आहे 2 महिन्यामध्ये. बायको शिव्या घालेल. डिंग डी डिंग डी 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 डी. भारी याची लेन्स. अच्छा म्हणजे पूर्ण पॅक करून झालं. अजून किती काहीतरी आहे. हे कसलं आहे? ठीक आहे, अजून काय बाकी नाही राहिलं ना, एवढं आहे ना. ठीक आहे, प्रो चालू करायचं, बॅटरी टाकायला लागेल. जे मी बोलवतो ना क्लिपचं, ते इथे डायरेक्टली असं क्लिप करा. हे मॅग्नेटिक आहे, हे बघा. डायरेक्ट इथून प्रेस करायचं, स्टिक झालं, टेन्शन नाही. आणि जेव्हा काढायचं इकडे अनलॉक करायचं हे, आणि इथे पण आहे, सॉरी दोन्ही साईडनी अनलॉकचं आहे. निघालं, जस्ट क्लिप अँड हे. इझी टू रिमूव्ह आपण बोलतो ना, इझी टू ॲक्सेससाठी तसं आहे. आणि इथे आपल्याला काय काय भेटतं, इथे आपण हे सी टाईप आहे, चार्जिंगसाठी वगैरे यूज करू शकतो. आणि आय थिंक जे आपले काय बोलतात त्याला, वायरलेस माईक वगैरे असतो ना, तो पण आपण कनेक्ट करू शकतो. आय गेस थोडी आता रिसर्च करावी लागेल याची, कारण आपल्याला याची सेटिंग बिटिंग माहिती नाही. आपण चालू करून बघूया काय काय फीचर्स आहेत त्याच्यात. थोडेसे यूट्यूबवर वगैरे रिव्ह्यू वगैरे बघितले, तरी पण आपण जेव्हा स्वतःवर हँडी करतो तेव्हा आपल्याला जास्त फीचर्स माहिती पडतात ना. आणि तसं हा वॉटरप्रूफ आहे, 20 मीटरपर्यंत आय गेस वॉटरप्रूफ आहे. तर विदाऊट केस मी या केससोबत पूर्ण यूज केलं तर मी आता मोटो लॉगिंग करू शकतो पावसाळ्यात पण. येस, ओके. इंटरनल अप टू 50 GB आहे इंटरनल, म्हणजे मी इंटरनल अप टू 50 GB पर्यंत रेकॉर्ड करू शकतो. आणि आपल्याकडे मेमरी कार्ड तर आहेच ऑलरेडी, ते टाकावं लागेल याच्यात. टेन्शन नाही. आता ही केस आहे जी, ही जस्ट वरनं कवरअप करायचं आणि डायरेक्टली कॅमेराला माउंट करून जायचं. बसला, क्लिप केला, झाला वॉटरप्रूफ. हा कुठूनच पाणी जाणार नाही. आणि ह्याचा इथे जो हा माउंट आहे तो जस्ट इथे क्लिप करायचा. आणि याचा बेनिफिट काय माहिती आहे काय, स्टिक झाला. जर मला यूट्यूबच्या व्हिडिओज काढायचे असेल तर मी इथे लावेन, किंवा मला इन्स्टा रील्स वगैरे असं त्याच्यासाठी, किंवा यूट्यूब शॉर्टसाठी वगैरे पाहिजे तर मी हे डायरेक्ट असं पण लावू शकतो. इथे क्लिक केला, लॉक झाला. हा असा कॅमेराला इथे माउंट आहे असा इकडे असा. म्हणजे कसं आपल्या इन्स्टाच्या ज्या रील्स येतात तशा पण बनवू शकतो मी. आणि नॉर्मल जर मला पाहिजे असेल की मला आता यूट्यूब व्हिडिओ बनवायचे तर मी असं पण बनवू शकतो. इवन ह्याच्यात पण ऑप्शन आहे कुठला तो 16:9 या जो पण रेशो येतो तो इन्स्टाचा. बट फर्स्ट लुक भारी. एकेकाळी गोप्रो घ्यायची खूप इच्छा होती 3-4 वर्षापूर्वी, पण शेवटी आता फायनली आपल्याकडे DJI आला. DJI वाईड अँगल. हा हे जे बोलवतो ना, एक स्टँडर्ड आहे, त्याच्यानंतर वाईड अँगल्स आहेत, आणि एक अल्ट्रा वाईड आहे. अल्ट्रा वाईड आपल्याला मोटो लॉगिंगसाठी यूज होईल करताना. आणि हे स्टेबलायझेशन आहे, लाईक ऑफ असेल तर लाईक आपण कॅमेरा हलवतो तर जी व्हिडिओ हलते ना ते स्टेबल करायला रॉकस्टेडी आहे, रॉकस्टेडी प्लस आहे, हॉरिझॉन बॅलन्सिंग आहे. तर मी मोस्ट ऑफ रॉकस्टेडीवर ठेवीन सेटअप. अजून पण आपल्याला थोडे चेक करायचेच आहेत, थोडं एक्सप्लोर करायचं आहे. आणि ह्याचे जे पण आहेत ते आपण डायरेक्ट बाईकवर बसून, मी तुम्हाला जे व्हिडिओ दाखवतो, ही जी स्क्रीन आहे ना तर ही पण थोडी मोठी दिली आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली आपण जेव्हा आपण व्लॉग करतो किंवा जे पण असे व्लॉग्स करतात त्याच्यातून पाहिजे. आपण स्टिकला लावूया. हे झालं इझी, डायरेक्टली ते ॲड केलं. ह्याची स्क्रू पण क्वालिटी पण चांगली आहे. ऑब्व्हियसली जसा पैसा तसा क्वालिटी आहे. किती इझी आहे, म्हणजे जस्ट असं करा. जे आपण लॉक्स करतो ना त्या आरामात स्वतःला आपण याच्यात बघू शकतो की बाबा बाजूला किती, मागे किती फ्रेम आहे, काय आहे, सगळं काय. आता जर मी इथून पण टच स्क्रीन येतो, म्हणजे इकडनं पण मी मेनू ॲक्सेस करू शकतो. जे की मला जो प्रिव्हियसली कॅसनचा जो मी यूज करायचो तो पण एक बजेटमध्ये चांगला आहे. म्हणजे मी जवळजवळ 3 का 4 वर्ष तो
वापरला तो कॅमेरा ॲक्शन करायचा. नॉर्मली ॲक्शन कॅमेरा जर वापरायचा असेल की लॉग्स नाही करायचे, जस्ट मोटो लॉगिंग वगैरे करायचं असेल तर ते कॅसनकडे जाऊ शकतात. त्याचे रिव्ह्यू पण चांगले आहेत. अजूनपर्यंत मी तोच यूज करतो. लाईक चॅनलवर 2च व्हिडिओज आहेत. पण त्याच्यात इश्यू होता की त्याचा वाईड अँगल एवढा नव्हता. वाईड अँगल होता पण एवढं वाईड नव्हतं की तू सगळं काही कॅप्चर करू शकतो. त्याचा सेटअप फुल भारी वाटतो. म्हणजे मागून मी आरामात असं लॉग करताना स्वतःला पण बघू शकतो आणि प्लस माझी मागची फ्रेम किंवा मी मिडलला आहे काय आहे ती आरामात त्याच्यात माहिती पडेल. ही आय थिंक हा रबर आहे वॉटरप्रूफसाठी वगैरे आणि फुल वॉटरप्रूफ केसिंग आहे याची. तर मग आरामात आता जायचंच आपल्याला एका ठिकाणी. लवकरच आपले नवीन ब्लॉग्स येतील. 2 दिवसांतर आपण चाललोय भटकायला. तर त्याचे ब्लॉग्स पण आपण पूर्ण ह्या कॅमेऱ्याने शूट करणार आहे. आणि जोपर्यंत हा व्हिडिओ आला असेल ना तोपर्यंत मी तेव्हा कुठेतरी दुसरीकडे असेल. तर माझे लाईव्ह तुम्हाला बघायचं असेल की मी लाईव्ह काय करतोय कुठे आहे, तर त्यासाठी मला इंस्टाग्राममध्ये फॉलो करा राईड विथ अंकित गुरामध्ये. तर तुम्हाला समजेल मी लाईव्ह कुठे आहे जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघताय तेव्हा. चलो.